नमस्कार रसिक मित्रांनो, नमस्कार मित्रांनो, आज आपल्या मल्हार कम्युनिकेशन प्रस्तुत हॉबी डू बी डू अर्थात एक तरी छंद असावा हे ब्रीद घेऊन यशस्वीपणानं लोकप्रियतेकडे वाटचाल करणाऱ्या आपल्या या संवाद कट्ट्याचे प्रमुख अतिथी आहेत की ज्या दाम्पत्यानं खऱ्या अर्थानं वेगळं जगणं, वेगळं जीणं जगायचं ठरवलेलं आहे, किंबहुना ते त्याची अंमलबजावणीसुद्धा करतायत. असं एक युवा दाम्पत्य की ज्यांचा प्रेमविवाह झालेला आहे. आणि सेवा म्हणजे काय, काही लोक आपण म्हणतो की सेवा में स्वर्ग, सेवा में धर्म, पण ह्या दोघांकडे बघितल्यानंतर असं वाटतं की केवळ सेवा करण्यासाठीच या दोघांचाही जन्म झालेला आहे. एकमेकांमध्ये असलेलं सामंजस्य, कुटुंबवत्सल असण्याची भावना आणि समर्पित भावनेनं आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो ही पण भावना, हे सगळं डोळ्यासमोर ठेवून रक्तदानासारखी श्रेष्ठ दानाची चळवळ ज्या घरात हे दोघं पती पत्नी राबवत आहेत आणि आज म्हणूनच त्यांची दखल आपण घेतलेली आहे. अनेक वर्तमानपत्रांनी त्यांना बोलतं केलेलं आहे, त्यांच्याबद्दलचं लिहिलेलं आहे, त्यांना पुरस्कारसुद्धा मिळालेले आहेत मित्रांनो. तर असे संघर्ष योद्धा असलेले रणजित सखाराम गव्हाळे आणि त्यांच्या धर्मपत्नी की ज्यांच्याशी त्यांचा प्रेमविवाह झालेला आहे, अशा सौभाग्यवती अंकिता गव्हाळे आज आपल्या समवेत आहेत. आणि मित्रांनो, आजचा आपला गप्पा गोष्टींचा आणि हा एपिसोड क्रमांक आहे 195. लक्षात घ्या, 195व्या भागामध्ये आपण एका धाडशी दाम्पत्याला या ठिकाणी आमंत्रित केलेले आहे आणि जाणून घेणार आहोत की त्यांचा हा एकूणच जो स्फूर्तिदायी, प्रेरणादायी असा प्रवास आहे. कारण रक्तदानाच्या बाबतीमध्ये त्यांनी विक्रमी रक्तदान केलेलं आहे. रणजितरावांनी 71 वेळा रक्तदान केलेलं आहे. तर त्यांचंच पावलावर पाऊल त्या पदचिन्हावर चालत सौभाग्यवती अंकितांनी सुद्धा 12 वेळा रक्तदान केलं. सोपं नाही आहे, लक्षात घ्या. तर बी पॉझिटिव्ह असलेले दोघांचा रक्तगट परत एकच आहे आणि गेले काही वर्षांपासून हे सातत्यानं या रक्तदान चळवळीशी संबंधित आहेत. रेड क्रॉसने सुद्धा, की रेड क्रॉस ही आंतरराष्ट्रीय संघटना आहे, त्यांनीसुद्धा यांची दखल घेतलेली आहे मित्रांनो. आणि दोघंही मानसशास्त्राचे विद्यार्थी आहेत, अभ्यासक आहेत, मनाचा अभ्यास मनापासून करणारे सुद्धा आहेत. अंकितची वेगळी ओळख मी आपल्याला जरूर सांगेन. ते आमचे म्हणजे विद्यार्थी दशेपासून सगळा प्रवास अंकितचा मी पाहिलेला आहे. अत्यंत हळवा, कवी मनाचा, संवेदनशील असा हा कार्यकर्ता, मनापासून कार्यकर्ता भाव जपणारा आणि कोविडच्या काळात तर जबरदस्त सॅल्यूट करावं असा हेच आपल्या रणजितचं काम आहे. त्याचं नावच रणजित आहे. रण जिंकणारा तो रणजित. कोविडशी फाईट आऊट त्याने केलेला आहे, तो लढवय्या वृत्तीचा आहे. तर अशा रणजित सखाराम गव्हाळे यांना आपण पहिल्यांदा प्रारंभीच मी प्रश्न करणार आहे. दोघांचंही पुन्हा मल्हार कम्युनिकेशनच्या वतीनं हॉबी डू बी डूच्या संवाद कट्ट्यावर आपलं स्वागत आहे. नमस्कार श्रोते हो, नमस्कार. नमस्कार. पुन्हा एकदा आपलं स्वागत. धन्यवाद सर. नेहमीप्रमाणे आमचा प्रश्न असणार आहे की तुम्हाला आम्ही आमंत्रित केलेलं आहे. माध्यमांनी, शासनानं सुद्धा तुमच्या कार्याची दखल घेतलेली आहे. तुमचं वय काही फारसं नाही आहे. आम्ही म्हणतो की तुम्ही युवा दाम्पत्य आहात. तर काय याच्यामागची प्रेरक शक्ती कोणती? कसा, वसा आणि वारसा, काय सांगाल तुम्ही? वसा आणि वारसा हा विषय जर म्हणायचा म्हटला तर माझे वडील वयाच्या 18व्या वर्षी आर्मीमध्ये भरती झाले होते. बरं. 1973 साली ते आर्मीत भरती झाले. 1988 साली ते रिटायर झाले. आणि योग असा आहे की वडिलांच्या रिटायरमेंटनंतर 1 वर्षाने माझा जन्म झाला आहे. माझं जन्मवर्ष 1989 आहे आणि वडिलांची रिटायरमेंट 1988 साली. म्हणजे त्यांनी 15 वर्ष जी शासनाच्या आर्मीमध्ये सर्व्हिस केली आणि त्याच्यानंतर मग महाराष्ट्र राज्याच्या प्रशासनामध्ये असेल, जिल्हा परिषदमध्ये ते सर्व्हिसला होते. 2013मध्ये माझे वडील रिटायर झाले आणि मग तो आमच्या वडिलांचा वारसा. आम्हाला देशसेवा तर नाही करता आली, पण मग आपण समाजाचं काहीतरी देणं लागतो म्हणून मग ही प्रीत आमच्या मनामध्ये कुठेतरी हुरहुरली आणि मग ह्या कामाला मला सुरुवात करण्याची इच्छा झाली. छान. म्हणजे प्रारंभीच अत्यंत मोजक्या शब्दात प्रभावी अशी मांडणी आपण केलेली आहे. मंडळी असं म्हणतात की म्हणजे फुंकर घालणारा
समाजाच्या वेदनेवर फुंकल घालणारा जोपर्यंत जागृत आहे, सजग भावनेने बघतोय आणि त्या संदर्भात काम करतो रचनात्मक स्वरूपाचं, तोपर्यंत नक्की चांगलं काहीतरी घडत राहणार आहे. रणजित आणि अंकिताच्या हातून सुद्धा असंच मोठं काम हे उभं राहणार आहे. त्यांनी केलेलं आहे कमी वयामध्ये आणि पुढे अनेक गोष्टी त्यांच्या मनामध्ये आहेत आणि नक्कीच त्यांना आपल्या सगळ्या सदिच्छा असणार आहेत. असं म्हणतात की दातृत्वाचा दिवा जोपर्यंत जागता आहे, पेटता आहे, तेवता आहे, तोपर्यंत समाजाच्या या दुखऱ्या बाजूवर, वेदनेला कुठलाही आवाज नसतो, पण मुकवेदना पण असू शकते. तर अशा पद्धतीचं रणजित आणि अंकिता हे काम करतायत आणि नक्की आपण जाणून घेणार आहोत त्यांचा प्रवास नेमका कसा झालेला आहे. दोघंही मानसशास्त्राचे विद्यार्थी आहेत. दोघांनी MSW टप्प्याटप्प्याने कंप्लीट केलेलं आहे. सध्या रणजित आपल्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून कार्यरत आहेत. अंकिता ज्या आहेत ते त्यांना खंबीर अशी साथ देत आहेत. गृहिणी, होममेकर आम्ही आधी म्हणायचो की ती होम मॅनेजर असते, जरी ती MBA लौकिक अर्थाने तिने केलेलं नसतं तरी पण ती खऱ्या अर्थानं होममेकर आणि होम मॅनेजर असते. तर त्या भूमिकेमध्ये अंकिता साथ देते आणि रक्तदानाच्या चळवळीमध्ये महिलांचं प्रमाण अत्यल्प आहे. असं असताना सुद्धा रणजितच्या तोडीस तोड त्याच्या जोडीनं रक्तदान करण्याचं कामसुद्धा अंकिता ह्या करतायत. तर मगाशी वसा आणि वारसा ज्या संदर्भात आपण जाणून घेत होतो, तुम्हाला मी विचारलं की काय ते तर देशसेवेचा वारसा तर तुमच्याकडे आहेच आहे. बरं, मग तुमचं नाव अजून एका बाबतीमध्ये प्रामुख्याने आपल्या खानदेशभरात घेतलं जातं. चाळीसगावमध्ये तुम्ही जवळजवळ 5.5-6 वर्ष होतो. तिथल्या हॉस्पिटलला कंत्राटी कर्मचारी म्हणून समुपदेशक तुम्ही होतात. काउन्सिलिंग तुम्ही करायचं उत्तमपैकी, कारण तुमच्याकडे ते एक वक्तृत्वाचं स्किल आहे, कन्व्हिन्सिंग पॉवर तुमच्यामध्ये आहे. त्याच्यामुळे तुम्ही छान एखादी गोष्ट पटवून देऊ शकता. अनेक चित्तथरारक अशा अनुभव तुमच्या पदरी नक्की असणार. तुम्हाला लोक तिकडून येऊ देत नव्हते. खरी तुम्ही आरोग्यदूत म्हणून गेलात, काउन्सिलर म्हणून गेलात, पण लोक तुम्हाला देवदूत म्हणायला लागले. काय किस्से तुमच्याकडे, काय अनुभव आहे तो? मार्च 2019 जेव्हा कोविड-19 आपल्या या देशामध्ये आला आणि जी परिस्थिती आपल्या देशामध्ये निर्माण झाली होती, तर मी चाळीसगावला असताना मी ट्रेनने बऱ्यापैकी अपडाऊन करायचो. तोपर्यंत काही कोविडचा काळ नव्हता, परंतु कालांतराने जसं कोविड आपल्या देशामध्ये आलं आणि महाराष्ट्रामध्ये जसं लॉकडाऊन लागलं, तर मध्यंतरी मला 2 व्हीलरने अपडाऊन करावं लागायचं. मग मी जळगाव ते चाळीसगाव 2 व्हीलरने जायचो. पण मग काही काळानंतर एक परिस्थिती अशी आली की अपडाऊन न करता आपल्याला तिथे राहावं लागेल, असे काहीतरी प्रशासनाने एक ऑर्डर वगैरे काढल्यात. मग मी शेवटी चाळीसगावला शिफ्ट झालो. मग मी 1 महिना रूम केली, रूमवर राहिलो. पण मग थोडंसं ते हॉस्पिटलमध्ये कसं असतं की तेव्हा प्रत्येक म्हणजे स्वतः एक माणूस जरी आरोग्यसेवक असला तरी त्याच्या मनामध्ये कुठेतरी ती भीती राहते. पण मग आपल्याला देशसेवा तर नाही करता आली, पण आता जो गोल्डन चान्स आपल्याला मिळाला आहे, हे पहा, नशिबात जे आहे ते विधिलिखित आहे, ते होणारच आहे. पण मग आपल्याला जो गोल्डन चान्स मिळाला आहे त्या सोन्याचं संधी म्हणजे त्या संधीचं सोनं करणं हे आपल्याला होतं. त्या काळामध्ये सेवा प्रत्येकाला करण्याची इच्छा होती, पण लॉकडाऊन असल्यामुळे सर्वसाधारण व्यक्तीला घराच्या बाहेर निघता येत नव्हतं. मी आरोग्य प्रशासनामध्ये नोकरीला असल्याकारणाने ती गोल्डन अपॉर्च्युनिटी मला आली, म्हणून मग मी ते काम करण्याचा प्रयत्न केला. मग माझे जे मेडिकल सुप्रिटेंडंट होते डॉक्टर बापू बाविस्कर आणि डॉक्टर लांडे सर आमचे TH होते, यांनी मला विनंती केली की तू बाहेर रूम करून राहण्यापेक्षा आपल्या कोविड सेंटरला आम्ही तुम्हाला एक स्पेशलाइज रूम देतो. मला तिथे MS सरांची रूम खाली करून मला ती रूम दिली. तिला टॉयलेट बाथरूम अटॅच होतं. मी त्या रूममध्ये राहिलो. मग तिथे लोकांशी माझा बऱ्यापैकी संपर्क आला. माझा कोविडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. मग कोविडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यानंतर मी स्वतः 14 दिवस क्वारंटाईन झालो. क्वारंटाईन झाल्यानंतर माझ्यासारखा वयाच्या 29मध्ये खेळणारा मुलगा जर स्वतःची धास्ती ह्या आजाराची घेतली असती तर माझ्या क्वारंटाईन सेंटरमध्ये जे वयस्कर लोक ॲडमिट होते त्यांनी काय करावं. म्हणून मग मी कुठेतरी मनात विचार केला की आपण ह्या लोकांशी आपल्या काउन्सिलिंगच्या भाषेमध्ये पॉझिटिव्हली बोललं पाहिजे. म्हणून मग मी त्या लोकांशी रात्र बोलत राहायचो. तिथून तो प्रवास सुरुवात झाली आणि मग बऱ्याच म्हणजे तो खूप मोठा एक कार्यकाळ गेला. मी 1.5 वर्ष चाळीसगावला होतो आणि खूप छान सेवा झाली. आजही मला वाढदिवस असो किंवा काही असो, मला चाळीसगावातून किमान 50 माझ्याकडे ॲडमिट असलेल्या लोकांचे आवर्जून फोन येतात
आणि ते अजूनही बोलतात की सर तुम्ही होतात म्हणून आम्ही आहेत, अशी परिस्थिती आहे. माझ्यावर चाळीसगावमधले जे स्थानिक पेपर असतील त्यांनी बरेच लेख लिहिले. मला कोरोना योद्धा म्हणून पुरस्कार मिळाले. चाळीसगावचा देवदूत हणू अशी माझी एक हेडलाईन पेपरला आली होती. त्याच्यानंतर तेव्हाचे तत्कालीन पालकमंत्री आदरणीय गुलाबराव पाटील साहेब यांच्या हस्ते मला एक पुरस्कार देण्यात आला होता कोविड योद्धा म्हणून. असा तो बऱ्यापैकी कोविडचा प्रवास होता. त्याच्यात खूप चांगलेही अनुभव आले, खूप वाईटही अनुभव आले. पण म्हणजे कालांतराने ती गोष्ट आता गेलेली आहे. असं भीती भविष्यात आपल्या देशावर नको आणि कोणावरच ही महामारी यायला नको असं वाटतं. अत्यंत म्हणजे खऱ्या अर्थानं अंगावर रोमांच उभे करतील अशा पद्धतीनं. मित्रांनो, रणजित सांगायला विसरला, 2दा पॉझिटिव्ह असलेला हा आपला तरुण मित्र आहे आणि घरात कुठलंही माहिती नाही कोणालाही. पेपरला जेव्हा बातमी आली की अशा पद्धतीनं काउन्सिलर असलेले आणि कंत्राटी पद्धतीने काम करणारे रणजित गव्हाळे हे स्वतः पॉझिटिव्ह आहेत आणि ते पॉझिटिव्ह असूनसुद्धा रुग्णसेवा करतायत तिथनं, त्यातनं बाहेर पडल्यानंतरसुद्धा. आणि ते केवढं धाडसाचं काम आहे. एखादा साधा जर कोणी असता तो चक्क पळून आलेला असता. कारण काय, घरची एक अटॅचमेंट असते, घरचं बॉन्डिंग असतं. घरच्या लोकांना माहिती नाही. 2 मुली तुम्हाला, पद्मश्री आणि ती काय तिचं दुसरीचं नाव देवश्री आणि पद्मश्री. मित्रांनो, तो पण एक किस्सा आहे. पण पहिले मला ते ऐकायचं की तुमची रेशीम गाठ जी आहे ना ती अशी घट्ट बांधली कशी गेली. आणि तुम्ही दोघंही रक्तगट जर बोलायचं झालं तर बी पॉझिटिव्ह आहात तुम्ही दोघींचा रक्त. पण मग ती काही ती बंधता असते, मान्यता असते की बाबा एका रक्तगटाचे साधारणतः लग्न करू नये, पुढच्या जनरेशनला प्रॉब्लेम येतो किंवा काय 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 बंधता असतात. तसं म्हटलं जातं की तसं म्हटलं जातं की एक रक्तगट असलेल्या 2 लोकांनी लग्न नाही केलं पाहिजे. त्याच्यातून काय असतं की तुम्हाला नाडीदोष तो मानला जातो किंवा अपत्य होण्याला प्रॉब्लेम येतात. तर त्याच्यावर मला अंकिता, आम्ही अभ्यासही म्हणजे अंकिता अभ्यासक होती, तिचं BSc मायक्रोबायोलॉजी पण झालेलं आहे. जेव्हा मला समजलं तेव्हा ती थोडंसं एक पाय तिने मागे घेतला की नाही आपण थोडंसं या गोष्टीवर विचार करू की लग्न करायचं की नाही करायचा. पण मग मी तिला सांगितलं की लग्न आपल्याला करायचं आहे, आपल्याला एकमेकांना समजून घ्यायचं आहे, आपल्याला नवीन जनरेशन तयार करायची म्हणून लग्न नाही करायचं. आपल्याला एकमेकांवर जे आपण प्रेम केलं आहे ते प्रेम आपल्याला एकमेकांना मिळालं पाहिजे, याकरता आपल्याला लग्न केलं पाहिजे. आपण क्षणिक सुखात नका जगू, आपण भविष्याचा विचार केला पाहिजे. मी समाजशास्त्राचा म्हणजे मी समाजकार्याचा अभ्यासक होतो. या गोष्टींवर माझा विश्वासही नाही. अंधश्रद्धा म्हटली जाते. तसंच त्याच्यात एक कोविडचं एक उदाहरण सांगतो तुम्हाला. मे बी 26 एप्रिल 2019ला माझा पहिला कोविडचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तेव्हा हिंमत नव्हती घरी सांगण्याची. पण मला रात्री 11:30 ते 12च्या मध्ये अंकिताचा फोन आला की असं आज झालं की माझ्या गळ्यातलं मंगळसूत्र तुटलं आणि माझ्या गळ्यातले मणी जे आहे ते विखरले गेले त्याच दिवशी सेम डे, म्हणजे ज्या दिवशी माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला त्या दिवशी. तर त्या दिवशी अक्षरशः मला स्वतःला, मी समाजशास्त्राचा विद्यार्थी असून मला असं वाटलं की असं काहीतरी एक भीती जनरेट होते माणसाच्या मनात. ती भीती काळजात असं वाईट वाटलं ते की बुवा ही रात्र कशी निघेल. तर ती रात्रीचे 8 तास मला 8 वर्षासारखे गेले. म्हणजे ती भयंकर रात्र होती ती. मला झोप नाही लागली अक्षरशः. पण मी तरी कुठेतरी काळजावर दगड ठेवला. पण मग घरापर्यंत निरोप नाही दिला की माझा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला वगैरे. आणि मे बी माझ्या मुली तेव्हा 4-5 महिन्याच्या होत्या, 3च महिन्याच्या असतील. 11 जानेवारी 2019ला त्यांचा जन्म आहे आणि तेव्हा ती परिस्थिती तशी होती. मित्रांनो, आपल्या आजच्या संवाद कट्ट्याचा विषय मुळातच रक्तदानाची भिनभिनली हृदयी प्रीत. अंकिता मनातही स्फुरले रणजित. म्हणजे हे दोघांची नावं या काव्यपंक्तीत ही गुंफली गेलेली आहेत. दोघंही तसेच आहेत, एकमेकाला अनुरूप आहेत आणि एकमेकांचे सुखदुःखांचे खऱ्या अर्थानं भागीदार आहे. आता लाईफ पार्टनर म्हणतो आपण, बेटर हाफ म्हणतो इंग्रजीमध्ये, मेड फॉर ईच अदर वगैरे वगैरे असं सगळं त्याच्यावरती मूवीज निघाले, सगळं झालं, गाणी असतात, खूप सगळं आपल्याला माहिती आहे. पण हे खरोखर मेड फॉर ईच अदर आहेत कारण त्यांच्यामध्ये ते म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे, तो कनेक्ट आहे, ती बॉन्डिंग आहे. मी आता अंकिताकडे जाणार आहे. मी मगाशी रेशीमगाठ, प्रेमविवाह तुमच्याबद्दल पण रणजित भरभरून बोलले. तर काय तुमचा अनुभव आहे प्रेमविवाह, रेशीमगाठ बांधले, काय सांगाल? मी BScला होती. म्हणजे माझं BSc मायक्रोबायोलॉजी झालेलं आहे आणि तेव्हा हे MSW करत होते. अच्छा. त्या पिरियडमध्ये कॉलेजला पेपरला यायचे. बरोबर. तेव्हा त्यांनी मला बघितलं होतं. अच्छा. पण मग पहिल्यापासून म्हणजे मी
कॉलेज ते घर, घर ते कॉलेज एवढंच होतं माझं. त्यामुळे त्यांनी अक्षरशः 3 महिने माझ्या म्हणजे कॉन्टॅक्टमधल्या प्रत्येक व्यक्तीला त्यांना विचारून सांगितलं की या मुलीशी मला बोलायचं आहे, मला हिला काहीतरी विचारायचं आहे. असा आमचा प्रवास झाला सुरुवात. नंतर मग माझं लग्न झालं सेकंड इयरला. बरं बरं बरं. म्हणजे आम्ही पळूनच लग्न केलं आहे. अच्छा अच्छा अच्छा. तो भाग वेगळा आहे. त्याच्यानंतर मग 2 वर्षांनी म्हणजे कोविड आला. कोविडमध्ये ते चाळीसगावला राहिले आणि मला मुली झालेल्या होत्या. तर त्या एकट्या म्हणजे आम्ही एकटे नाही, म्हणजे माझं घर पूर्ण एकत्र कुटुंब आहे. बरं 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 बरं. पण मग पूर्ण एकत्र कुटुंबामध्ये पती नसला तर मग ते घर पूर्ण नसतं. माझ्या मुली छोट्या होत्या, त्यांना वडिलांची गरज होती, त्यांना म्हणजे सांगायची गरज होती की हे तुझे पप्पा आहे. त्या पिरियडमध्ये हे नव्हते. त्यावेळा वेगळं म्हणजे फिलिंग वेगळ्या होत्या. हो, मला जुळ्या मुली होत्या. आहे आता त्या 6 वर्षाच्या. देवश्री आणि पद्मश्री. म्हणजे रणजितरावांचं काम बघून तर पद्मश्री सारख्या तोलामोलाचं काम आहे. ते पण वेगळं, ती पण एक स्टोरी आहे. काय काय कोणती? आम्ही म्हणजे मला जेव्हा डॉक्टरांनी सांगितले एक तर 2 मुलं होती, नाही तर 2 मुली होती. बरं बरं बरं. अच्छा. तेव्हा आम्ही नाव ठरवलेले होते, जर मुलं झाले तर देवराज आणि अधिराज ठेवायचं. वा. आणि मुली झाल्या तर देवश्री आणि पद्मश्री ठेवायचं. मग मी यांना विचारलं होतं, देवश्री छान आहे, पद्मश्री खूप जुनं झालं ना, तर पद्मश्री का बरं ठेवायचं? तर ते मला तेव्हा बोलले, ते जेव्हा तुझी मुलगी मोठी होईल, शाळेमध्ये स्टेजवर जाईल आणि तिचं नाव जेव्हा घेतलं जाईल पद्मश्री रणजित गव्हाडे, तेव्हा तो पद्मश्री पुरस्कार मला मिळेल. म्हणून त्यांनी ते नाव ठेवलं. किती छान, किती छान, किती म्हणजे यामागचा विचार किती सकारात्मक आणि चांगली गोष्ट आहे. बरं, मग आपला नवरा इतका धाडसी आहे आणि हे असताना सुद्धा तुम्ही खंबीरपणे ते साथ देताय आणि 71 वेळेला रक्तदान तुम्ही अडवलं नाही, उलट तुम्ही त्यांच्या पावलावर पाऊल टाकतायत. 12 वेळा तुमचं रक्तदान झालंय. काय याच्या मागची भावना काय नेमकी? आपल्या जळगावला तेव्हा कलेक्टर होते किशोरराजे निंबाळकर. बरं 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 बरं. रेड क्रॉसने कार्यक्रम ठेवलेला होता, ज्यांचे 50च्या पुढे रक्तदान झालेले त्यांना अवॉर्ड द्यायचा. अच्छा. मग यांचं आय थिंक 60 झालं, 51 ब्लड डोनेशन, 51 हा असं काहीतरी झालेलं होतं. आम्हाला सत्काराला बोलवलं होतं. तेव्हा मी एकटाच स्टेजवर गेलो आणि मग मला सन्माननीय कलेक्टर साहेबांनी विचारलं की तू एकटाच आलायत का, तुझं लग्न झालेलं आहे का? सांगितलं हो सर, माझं लग्न झालेलं आहे. तर म्हणे तुझी मिसेस आली असेल तर तिला बोलव. मग मी बोलवण्याच्या पहिले समोर एक फोटोग्राफर होते, ते मला फार पूर्वीपासून ओळखायचे आणि अंकितालाही ओळखायचे. मग त्यांनी अंकिताला आवाज दिला की स्टेजवर जा. मग ते जेव्हा अंकिता स्टेजवर आली तर तेव्हा साहेब हिला बोलले होते की तू रक्त पित नाही म्हणून तो रक्त डोनेशन. मला हे बोलले होते, तू रक्त पित नाही म्हणून तो रक्त करतो भाग झाला. पण मग मला तेव्हा प्रेरणा मिळाली की मी कधीच कलेक्टर बरोबर बोलू शकत नव्हती, पण यांच्यामुळे मला तो सन्मान घ्यायचा धारिष्ट. हो, त्याच्यामुळे मग मला पण असं वाटलं की आपण पण रक्तदान सुरुवात करावी. आणि त्या दिवशी ती मला एक आवर्जून बोलली होती की आज तुमच्यामुळे मी स्टेजवर येते आहे, भविष्यात एक दिवस असा येईल की माझ्यामुळे तुम्हाला स्टेजवर सत्कार घ्यावा लागेल. छान छान छान. ते कारण जरी झालं किंवा कारणाला निमित्त जरी झालं तरी आज आम्ही दोघी कुठेतरी समाजाला देणं लागतो. म्हणून ह्या ब्लड डोनेशनचं एक चळवळ आम्हाला मुवमेंट तयार करायची आहे, म्हणून त्या पद्धतीने आमचं एक पाऊल चालू आहे. वा वा. बरं, मग म्हणजे तुम्ही वाढदिवसाला सुद्धा अगदी नित्य आमच्या 4 तारखा वर्षाच्या फायनल आहे. वर्षाचं पहिलं रक्तदान हे 11 जानेवारीला असतं, ज्या दिवशी माझ्या मुलींचा वाढदिवस असतो. त्याच्यानंतर बरोबर 3 महिन्यानंतर 24 एप्रिल येते, त्या दिवशी माझा वाढदिवस असतो. आणि 22 ऑक्टोबरला 29 जुलैला स्वर्गीय नरेंद्र अण्णा पाटील यांचा स्मृती दिवस असतो. मी त्यांच्या तालिमीत वाढलेलो आहे. मग त्यांच्याकरता आपण कुठेतरी देणं लागतो, म्हणून मग 29 जुलैला त्यांच्या स्मृती दिनानिमित्त माझं 3रं रक्तदान होतं. आणि 22 जुलैला त्यांचाच जयंती असते अण्णासाहेबांची, तर त्या जयंतीनिमित्त माझं 4थं रक्तदान होतं. असे आम्ही प्लॅनिंग करून ठेवलेलं आहे. आणि यदा कदाचित मी जरी एखादा दिवस विसरलो
तरी रेडक्रॉस दिवस विसरत नाही. रेडक्रॉस आम्हाला आवर्जून फोन करते की उद्या तुमचं डोनेशन आहे. तेवढी काळजी तेही घेतात. नक्की नक्की. रेडक्रॉस माझी फॅमिली आहे. माझं एकही काम किंवा माझ्या संबंधित कोणाला रक्त जरी लागलं आणि मी नुसता एक कॉल जरी रेडक्रॉसला केला, तिथे PRO आहेत उज्ज्वला वर्मा मॅडम, त्यांना एक कॉल जरी केला तरी मला रिटर्न कॉलच येतो नंतर की तुमचं काम झालेलं आहे. म्हणजे रेडक्रॉस नाही कॉल करत, पण ज्या पेशंटकरता किंवा ज्या व्यक्तीकरता आपण जी धावपळ करतो ते पेशंटच आम्हाला असं फोन करतो की आम्हाला जी ट्रीटमेंट मिळाली रेडक्रॉसमध्ये ती खूप छान मिळाली आणि ती फक्त तुमच्यामुळे मिळाली. हे आपलं जगणं आहे आणि याच्यातूनच आपल्याला कुठेतरी वाटतं की नाही आपण जिंकलो, आपण काहीतरी करतो आहे जगाकरता. छान 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 छान. बरं, मग ज्या ठिकाणी तुम्ही कार्यरत आहात सध्या त्या सिव्हिल हॉस्पिटलमध्ये क्लिनिकल सायकोलॉजिस्ट तुम्ही असताना तिथं वेगळं असं काय कामाचं स्वरूप काय आहे? माझ्याकडे कामाचं स्वरूप असं आहे की DEIC म्हणून एक सेंटर आहे, केंद्र शासनाचा तो प्रोजेक्ट आहे. अच्छा. डिस्ट्रिक्ट अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर म्हणजे जिल्हा जलद हस्तक्षेप केंद्र. तर ग्रामीण भागातून जी मुलं जन्माला येताना काहीतरी प्रॉब्लेमॅटिक असतात किंवा ज्यांना डिले डेव्हलपमेंट माइलस्टोन असतो, जन्मजात काही अपंगत्व असतं, क्लिप पॅलेट ज्याला म्हणतो आपण, की ज्या मुलांना जन्मजात बोलण्याचा प्रॉब्लेम असतो, एखादी मूल 4-5व्या महिन्यात न रडता फार उशिरा रडतं, हे फार अशा गोष्टी असतात की ज्या गोष्टी डिले डेव्हलपमेंट माइलस्टोनमध्ये होतात. मग ते पेशंट आमच्याकडे येतात. त्याच्यात माझ्याकडे जो पार्ट आहे क्लिनिकल सायकोलॉजिस्ट म्हणून, त्याच्यात आपण त्या बच्चूची IQ टेस्टिंग करतो. IQ टेस्टिंग केल्यानंतर त्याचा माइलस्टोन किती डिले आहे तो माइलस्टोन डिले त्याच्यातून काढतो आणि मग स्पेशल एज्युकेशन असेल, ऑक्युपेशनल थेरपी असेल, फिजिओथेरपी असेल, स्पीच थेरपी आहे, या थेरपीज आणि माझ्याकडे स्वतःकडे सायकोथेरपी, अशा थेरपीज आपण बच्चूला देऊन ते समाजाच्या प्रवाहामध्ये आणण्याचा प्रयत्न त्या बच्चूला आपण करत असतो. छान छान. म्हणजे लहान चिमुरड्यांसाठी सुद्धा त्याच सजगतेने त्याच समर्पित भावनेनं सध्या तुमचं काम चालू आहे. काम चॅलेंजिंग आहे पण छान आहे. काम करताना मला वैयक्तिक आनंद मिळतो. अच्छा अच्छा अच्छा. बरं, मग त्या कामाची आणि इकडे रक्तदानाची जी काही तुमचं ते एक सेवा व्रत आहे, व्रतस्थ भावनेने तुम्ही ते चालू केलेलं आहे, तर त्याची कशी सांगड घालतात? त्याच्यामध्ये काय जॉबच्या ठिकाणी आहे, समाजकार्याच्या ठिकाणी आहे, दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत. जसं आपण म्हणतो की नोकरी माझा एक परिवार आहे आणि माझं घरचं जे परिवार आहे ते एक परिवार आहे, त्याप्रमाणे रक्तदान एक माझा परिवार झालेला आहे असं म्हटलं तर वावगं नाही ठरवा. वा, फार मोठं काम आणि रचनात्मक स्वरूपाचं काम तुमच्या दोघांच्या हातून घडतं आहे. मित्रांनो, आपण आता सध्या वेळेच्या मर्यादेमुळे सांगतेकडे आपण वळणार आहोत. अत्यंत आदर्श असं काम या युवा दाम्पत्याचं आहे. नुकताच आपण राष्ट्रीय युवा दिन साजरा केला आणि त्याच्या पूर्वसंध्येला काही लोकांचं काम एकूणच जनसामान्यांसमोर यावं असं म्हणून दैनिक लोकमतनं काय त्याचं हे होतं, म्हणजे युवा विशेष त्या सदरात ते तुमचं एकूणच काम मांडलं होतं आणि त्यालासुद्धा चांगला वाचकांचा प्रतिसाद मिळाला. तुम्हाला अनेक फोन कॉल्स आलेले असतील, अनेकांनी प्रेरणासुद्धा घेतलेली असेल. काय तुमच्या मनात आहे, काय अजून काय करायचं याच्या संदर्भामध्ये? हा कार्यक्रम, हा उपक्रम तर पुढे न्यायचाच आहे, ही सेवा, हे व्रत पुढे चालवायचंच आहे नेता दोघांनी. पण मग काय तुमच्या मनात संकल्प काय? मनात पहिले 2 संकल्प असे आहेत की मला 11 जानेवारी 2026ला माझं 75वं रक्तदान करायचं आहे, जे मी आजच प्लॅन विक्रमी वा, त्याला डायमंड जुबली म्हणेन मी. आणि 24 एप्रिल 2032ला माझं मे बी सेंच्युरी व्हावी, जर शरीराने साथ दिली, आरोग्याने साथ दिली, तर मी 24 एप्रिल 2032ला माझं 100वं रक्तदान करणार आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे माझं सर्व श्रोत्यांना एक विनंती आहे की प्रत्येकाने किमान आपल्या वाढदिवसाला तरी एक रक्तदान करावं. कारण एक दिवस असा येतो की रेडक्रॉसवाले सुद्धा जे त्यांचे रेग्युलर डोनर असतात त्यांना आवर्जून फोन करून सांगतात की रक्ताचा तुटवडा आहे, तुम्ही रक्तदान करा किंवा तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना प्रेरित करा. तर मला असं म्हणणं आहे की किमान प्रत्येकाने वर्षातून तुम्हाला नसेल 4 जमत, आम्ही कपल 4 डोनेशन करतो, तुम्हाला नसेल 4 जमत, तुम्ही किमान 2 तरी रक्तदान करावं. एक किमान तुमच्या वाढदिवसाला करा, एक तुमच्या आईच्या वाढदिवसाला करा, एक वडिलांच्या वाढदिवसाला करा. ज्यांचे आई वडील हयात नसतील किंवा आजी आजोबा हयात नसतील, तुम्ही त्यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पण करू शकतात. किमान 2 किंवा 3 रक्तदान प्रत्येकाने करावे असं आम्हा दोघींना वाटतं. आणि जसं आम्ही आहोत तर मे बी मला असं वाटतं रेडक्रॉसमध्ये आम्ही 3रं कपल आहोत की जे
रेग्युलर ब्लड डोनेशन विथ कपल करतात. म्हणजे एकाच दिवशी नवराई आणि एकाच दिवशी बायकोई असे पती पत्नी दोन्ही एकाच दिवशी रक्तदान करतात. तर अशा किमान 100 जोड्या मला या पुढच्या 5 वर्षात करायच्या आहेत की ज्या सोबत रक्तदान करतात. मोठा विचार आहे नक्कीच. बरं मग अंकिता, महिलांचं प्रमाण कमी असतं हे आपल्याला माहिती आहे. हो. पण काय तुमच्या मनात संकल्प आहे? म्हणजे रक्तदानाकरता महिलांच्या मनामध्ये अशी भीती आहे की रक्तदान केल्यावरती आपल्या शरीरातलं रक्त संपतं. ही सगळ्यात मोठी भीती असते. आणि दुसरी म्हणजे ती सुई इतकी मोठी असते ना की तिला पाहूनच जीव घाबरतो. आपण साधं इंजेक्शन घ्यायला सुद्धा जातो ना तर त्याला पाहून आपण म्हणतो की प्लीज माझ्याजवळ उभं राहा, माझा हात धरा. पण ती सुई इतकी मोठी राहते की तिला पाहून आपला जीव घाबरतो. सुरुवातीला माझं पण तसंच झालं होतं. पण माझ्याजवळ हे होते, नेहमीच माझ्याजवळ होते, त्यामुळे मला कधीच भीती वाटली नाही. आणि माझा पण संकल्प असाच आहे की यांच्यासोबत मी त्यांच्याबरोबर 100 गाठावी रक्तदानामध्ये. किती छान, जबरदस्त. म्हणजे तुम्हाला शुभेच्छा आहे. बरं मग एक जाता जाता एक हळवा प्रश्न मुलींच्या बाबतीमध्ये. त्या जुळ्या आहेत लेकी आपल्या, पद्मश्री आणि देवश्री. तर काय तुमच्याकडे बघून त्या काय म्हणतात, काय त्यांचं काय फिलिंग्ज असतात, काय कधी काय त्यांनी त्या बोलून दाखवलंय? हो, आम्ही जेव्हा रक्तदान करायला जातो ना तेव्हा त्या दोघी पण म्हणतात. आता त्यांना पण बॅग लावलेली राहते, मला पण लावलेली राहते. आणि एक त्यांच्याजवळ उभी राहते, एक माझ्याजवळ उभी राहते. तुमचा फोटो आलेला हो तसाच. आणि जी माझ्याजवळ उभी राहते ती म्हणते मम्मी माझं पण कधी रक्तदान होणार आहे. वा वा. कारण की त्या मला दोघींना बघता आणि त्यांना असं वाटतं की आमचं पण रक्तदान करायचंय आता. म्हणजे त्यांना आई वडिलांना बघतात. बरोबर आहे. मला असं वाटतं की आज जर प्रत्येक आई वडिलांनी हा विचार केला की मला वर्षातून किमान 2 रक्तदान करायचे, तर मला असं वाटतं की हा जसं आपण आई वडिलांची प्रॉपर्टी पिढी जात पुढे जात असते, तसं मला असं वाटतं की प्रत्येक आई वडिलांनी स्वतः रक्तदाते होऊन ही पिढी जात चालणारी एक संकल्पना जगासमोर आणावी. तसं म्हणजे जसं आम्ही आता माझे आई वडील काहीतरी प्रॉपर्टी आम्हाला देणारच आहे, आम्ही आमची प्रॉपर्टी भविष्यात आमच्या पुढच्या पिढीला देणार आहोत. पण मला ती प्रॉपर्टी देता देता माझ्या मुलांना एक प्रॉपर्टी अशी द्यायची आहे की तुम्ही वर्षातून किमान 3 रक्तदान करायचे. तर मला देवाने 2च जुळ्या मुली दिल्या आहेत. तर त्या मुलींनी समजा वर्षातून 3 जरी दिले तरी भरपूर आहे. हे किमान 85 दिवसाचा गॅप हा 2 रक्तदानांमध्ये पाहिजे. पण मुलींचं कसं असतं, काही त्यांच्या शारीरिक प्रॉब्लेम्स असतात, काही त्यांचे मासिक पाळीचा विषय असतो त्याच्यामध्ये, आणि मुलींचं कसं आहे की थोडंसं HBचा प्रॉब्लेम असतो, त्याच्यामुळे ते होऊ शकतं. किंवा मग किमान 3 तरी रक्तदान प्रत्येक मुलीने करावे. आणि सर्वात महत्त्वाचं असं आहे की विद्यापीठ जे आहे आपलं कवयित्री बहिणाबाई चौधरी विद्यापीठ, याच्यामध्ये एक सर्क्युलर आहे की तुम्हाला प्रत्येक वर्षाला 2 मार्क्स हे रक्तदानाची मिळतात कॉलेज. तर मला अजूनही असं वाटतं बोनस मार्क्स असतात. तर माझ्या ग्रॅज्युएशनच्या पोस्ट ग्रॅज्युएशन म्हणजे माझे डबल पोस्ट ग्रॅज्युएशन आहे, माझं MSW आहे, माझं MA सायकोलॉजी आहे, माझ्या 3 आणि हे 2 5 आणि 2 7 माझ्याकडे विद्यापीठाच्या मार्कशीट आहे. माझ्या 7च्या 7 मार्कशीटवर ॲरोकडून वरून 2 मार्क जे आहेत ते रक्तदानाचे मला मिळालेले आहेत. तर मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी ते 2 मार्क मिळवण्याकरता तरी रक्तदान करावं. रक्तदान हे म्हणजे होणं शेवटी कसं आहे की प्रत्येक माणसाची या जगामध्ये काही ना काही अपेक्षा असते. तर ते 2 मार्क मिळवण्याकरता जरी तुम्ही रक्तदान केलं तरी मला असं वाटतं की तुमच्यामुळे काहीतरी एक हे होऊ शकतं. आणि एक सगळ्यात मोठो आमचा असा आहे की आमचा ज्या दिवशी 25वा वाढदिवस राहील लग्नाचा, ज्या दिवशी आमच्या विवाहाला 25 वर्ष होतील, त्या दिवशी आम्ही दोघी नवरा बायको देहदानाचा फॉर्म भरणार आहोत. वा वा वा. देहदान म्हणजे आपलं सुद्धा जाताना आपला देह सत्कारणी लागला पाहिजे. आणि मेडिकलचे जे स्टुडंट्स आहेत त्यांना सगळे ते डिसेक्शन असेल, एकूणच आपली जी ॲनाटॉमी शरीर रचना जी आहे ती समजावी, प्रॅक्टिकल करता यावं. केवढा म्हणजे हा धाडसी विचार आहे. खरंच म्हणजे तुम्ही या ठिकाणी आमच्या ह्या सगळ्या पाहणाऱ्या युवा दोस्तांनासुद्धा प्रेरित केलेलं आहे आणि छानपैकी संदेशसुद्धा तुम्ही दिलेला आहे. बरं, मग एक जाताना शेवटचा प्रश्न. तुमच्या बकेट लिस्टमध्ये अनेक गोष्टी आहेत, त्याच्यासाठी मी आधी शुभेच्छा देऊन टाकतो, तुमचा आभारही व्यक्त करतो. पण काही अंधश्रद्धा असतात, विशेषतः मुलांच्याही बाबतीमध्ये, किंवा विकनेस येणार का, किंवा काही ॲलर्जी होईल का, तर इतक्या वेळा रक्तदान केल्यानंतर असं काही घडलंय? काय सांगाल तरी नाही वाटत. म्हणजे 2014 ते 2024 आता 10 वर्ष झाले. माझं वजन 84 ते 86
या 2 आकड्यांमध्येच खेळत आहे. म्हणजे मी 84च्या खाली जरी गेलो नाही आणि 80च्या वरती गेलो नाही. त्याच्यामुळे जर कोणाच्या मनात असे गैरसमज असतील की रक्तदान केल्यानंतर वजन वाढतं, रक्त कमी होतं, आमच्या घरचा रूल आहे, आम्ही दर गुरुवारी पूर्ण फॅमिली बीटचा हलवा खाते. आम्ही फक्त याच्याकरता खातो की आपल्या शरीरात रक्त तयार झालं पाहिजे. माझा HB 14 आहे, माझ्या मिसेसचा HB 14.5च्या घरात आहे. म्हणजे ह्या गोष्टी आहेत. तर आपण स्वतःची काळजी घेतली तर सगळ्या गोष्टी होऊ शकतात. छान छान छान. तुमच्या ह्या रचनात्मक स्वरूपाच्या उपक्रमाला रक्तदान हेच श्रेष्ठ दान आहे असं केवळ टॅगलाईन किंवा एक ती स्लोगन वापरायची म्हणून तुम्ही वापरत नाही. तुम्ही प्रत्यक्ष कृतीत ते जगताय आणि समाजासमोर एक आदर्श अशी वाटचाल हा प्रवास तुमचा चाललेला आहे. उत्तरोत्तर अशीच प्रगती तुमची हो, अशाच समर्पित भावनेनं तुम्ही जनसामान्यांसमोर या आणि नक्की आमचे सगळे युवा मित्र हे सगळे तुमच्यापासून प्रेरणा घेतील. तर आपण या ठिकाणी थांबूया. मल्हार कम्युनिकेशनच्या आमच्या अख्ख्या टीमच्या वतीनं मी तुमचं आभार मानतो. धन्यवाद.